नमस्कार मंडळी. तर आम्ही आज चाललेलो आहोत पेन हमरापूर कालवा या ठिकाणी. गेल्या वर्षी राजदीपच्या व्हिडिओमधून तुम्ही बघितलाच असेल. राजदीप, मी, श्रेयश आम्ही तिघंजण गेले होतो. तर यावर्षीसुद्धा आम्ही चाललेलो आहोत, मी आणि राजदीप. तर चला आपण मारूया फेरी आणि पाहूया कशा मूर्ती तयार केलेल्या आहेत. तर मी आता चाललेलो राजदीपला घ्यायला, मग तिथून आम्ही निघू आपल्या प्रस्थानाकडे. चला. नमस्कार मंडळी. तर तुम्हाला जसं बोललो होतो त्याप्रमाणे आज मी आलेलो आहे पेनमध्ये. आणि पेन म्हटलं तर पाठीमागे तो बोर्ड बघितलात म्हणजे तुम्हाला समजलं असेल मी कोणत्या ठिकाणी आलो आहे. तर या ठिकाणी म्हणजे एक माहेर घर गणपतीच्या ज्या ठिकाणी ओळखले जाते त्या ठिकाणी आलेलो आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी आपल्या ब्लॉगमध्ये सर्व काय बघायला भेटेल, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बघायला भेटेल. आणि त्यामध्ये छोट्या मूर्त्यांपासून मोठ्या मूर्त्यांपर्यंत वेगवेगळ्या रूपातले गणपती अशा प्रकारचे वेगवेगळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि आम्ही आलेलो आहोत लवकरच, कारण तुम्हाला लवकर बुकिंग करायला भेटेल. जिथे आम्ही दाखवायचा प्रयत्न करू त्या ठिकाणी तुम्ही जाऊन लवकरात लवकर बुकिंग करू शकता आणि तुम्हाला आवडती मूर्ती तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी आम्ही लवकरच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर यावर्षीच्या ट्रेंडिंग मूर्तीसुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. तर नक्कीच तुम्ही भेट द्या. बघा आम्ही सध्या आलेलो आहे सार्थक आर्टजवळ. तर चला जाऊया आपण. सुरुवातच बघा चांगल्या मूर्त्यांनी झालेल्या आहे. आणि आतमध्ये गणपती बाप्पा मोरया. आणि गणपती बाप्पाच्या चरणावरूनच आपण सुरुवात केलेली आहे या व्हिडिओची. तर तुम्ही बघू शकता सुंदर असा रामराज्य या थीममध्ये हा गणपती बाप्पा बनवलेला आहे. त्याच्यासोबत इकडे बघा भरपूर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर अशा सजवलेल्या मूर्ती आहेत बघा. एकदम नॅचरल असा हवेने उडताना दाखवलेला आहे बघा शाल. दादा आपल्याला मदत करतोय, कारण जर काच काढली तर व्हिडिओसुद्धा सुंदर येईल. तर धन्यवाद. आणि दरवर्षी एक कोली लुकमध्ये आपल्याला गणपती बाप्पा बघायला भेटतो, पण यावर्षी एक ट्रेंडिंगचा गणपती तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल सर्वत्र. आणि तीच ही ट्रेंडिंगची मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता अयोध्येचा आपला रामलल्ला, त्या रामलल्लाच्या रूपामध्ये आपले गणपती बाप्पा आपल्याला यावर्षीसुद्धा बघायला भेटते. बघा तुम्ही हुबेहूब त्याच आकारामध्ये आणि त्याच ज्या रूपात बनवलेले आहे बघा. आणि नक्षीकामसुद्धा तसंच बनवलेलं आहे सर्व. जय श्रीराम. बम बम बोले. अशा सर्व प्रकारचे आणि सर्व रूपातले गणपतीच्या मूर्ती, गणपती बाप्पाच्या मूर्ती आपल्याला दिसतच आहेत. अजून आपण पुढे जाऊ, बऱ्याच ठिकाणी आपण अजून दाखवायचा प्रयत्न करू. पण आपण इथून सुरुवात केली तर या ठिकाणीसुद्धा खूप सुंदर अशा मूर्ती बनवलेल्या आहेत. आणि आता इकडेसुद्धा काम चालू आहे, पेंटिंग चालू आहे. तर तिथेसुद्धा आपण जाऊन बघूया पेंटिंगचं काम. बाप्पाच्या मुकुटाची सजावट चाललेली आहे. आणि अजून असं बऱ्याच कच्च्या मूर्त्या आहेत ज्या आपल्याला गणपती येता सर्व पेंटिंग केलेल्या बघायला मिळतील. बघा. आणि या ठिकाणी सर्व सजावटीचे कामकाज जे मूर्तीला पूर्ण दागदागिने हिऱ्या मोतींनी सजवण्याचा प्रयत्न करतो आपण. कारखाना बघा किती मोठा आहे आणि मूर्ती लावण्याच्या पद्धती एकदम व्यवस्थित अशा ठेवलेल्या आहेत सर्व ठिकाणी मूर्ती. आणि
इथे आतमध्ये पेंटिंगचं अजून काम चालू आहे. तर या ठिकाणी बघा राजदीपसुद्धा आपल्याला दिसतोय आणि ते सर्व कला केंद्राचे मालक. डिसेंबर महिना संपले की जानेवारीपासून चालू होतो. साधारण तुम्हाला एक गणपती पाहिजे असेल तर मे जूनच्या महिन्यात ऑर्डर दिली तरी पण आम्ही करू शकतो, किंवा लेट जरी दिली एका गणपतीचा काही इश्यू नाही नसतं, कारण ती ऑगस्टमध्ये दिली तरी पण आम्ही प्रोव्हाइड करू शकतो ती. आणि जे होलसेलचे असतात बल्कमध्ये त्यांची ऑर्डर लवकर आली तर बरी पडतं, कारण ते 100-150 पीस असतात ना, मग ते करायला वेळ जातो जरा. हां मग त्या ऑर्डरी आहेत ना आम्ही एक मे ते जूनपर्यंत घेतो, जास्तीत जास्त जुलैपर्यंत. ऑगस्टमध्ये नाही, जुलै एंडिंगपर्यंत घेतो. सध्या लेटेस्टमध्ये चाललेले राम दरबार, राम लल्ला असे म्हणजे रामाच्या अवतारात ज्या मूर्त्या आहेत त्या सध्या फॉर्ममध्ये चाललेल्या आहेत. आमच्याकडे 1 फुटापासून ते 9 फुटापर्यंत मूर्त्या अवेलेबल करून देतो आम्ही. कोणाला ज्वेलरी करायची असेल ज्वेलरी करून पण देतो, धोतर फेटा लावायचा असेल त्या पद्धतीने पण आम्ही मूर्त्या प्रोव्हाइड करतो. आम्हाला व्हिडिओ काढून दिल्याबद्दल त्याबद्दल पण तुमचा धन्यवाद. थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद दादा. नमस्कार. तर आपण आता आलेलो आहोत आशीर्वाद आर्ट, जो सगळ्यात प्रसिद्ध आर्ट या ठिकाणचा मी मानतो. बाकी तुमची मर्जी, पण मला इथे यायला दरवर्षी आवडतो आणि मी दरवर्षी इथल्या खास मूर्ती बघण्यासाठी इथे येतो. पण गेल्या वर्षी आलेलो मी रात्रीसोबत व्हिडिओ काढण्यासाठी, तर यावर्षी मी स्वतः आणि मी दोघं पण आलेलो आहोत. पण यावर्षी मी सुद्धा व्हिडिओ काढतोय, तर एक तुम्हाला माझ्यामार्फत नक्कीच बघायला भेटेल. तर बघूया आपण आतमध्ये. तर आपण आता आलेलो आहोत, तर जाऊया बघूया आतून पुढे कशा मूर्ती आहेत. तर आता आपण समोरच जे एंट्रीला आहे जे मोठे गणपती आहेत तिथे ते आपण आता बघितलेले आहेत. तिथे सुद्धा आहेत. तिथे जाऊन आपण सुंदर असा दरवर्षी ते वेगवेगळे आपलं बघायला भेटते. त्याचप्रमाणे हा एक आहे. सुंदर अशी बघा राधाकृष्णाची मूर्ती भारी वाटते. वरती तर आहेतच बनवलेल्या, पण एक खाली ठेवलेली आहे सुंदर अशी मूर्ती गौराईची. ती सुद्धा तुम्ही बघा, एकदम सिंहासनाधीश अशी बनवलेली आहे ती बघा. आणि या ठिकाणी असं बनवलेलं आहे, ज्या ठिकाणी ज्या मूर्तीला सूट येईल असं त्यांनी मकरसुद्धा बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि दरवर्षी नवीन ट्रेंडिंग अशी मूर्त. तर यावर्षीची मूर्त रामलल्ला. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला यावर्षी आपले रामलल्ला बघायला भेटतील. त्या रामलल्ल्याच्या रूपामध्ये आपल्याला गणपती बाप्पा प्रत्येक घराघरामध्ये आपल्याला बघायला भेटतील. तर कशी वाटते ही मूर्ती तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. एलकोट जय मल्हारी मार्तंड. इथं आहेत आपले अतुल दादा, हे सुद्धा या कारखान्याचे मालक आहेत. वैभव दादा आणि अतुल दादा असे दोघंजण भाऊबंधू मिळून हा कारखाना तयार केलेला त्यांनी.
ठिकाणी कामच चालू आहे. वरती सुद्धा भरपूर असं पेंटिंगचं काम चालू आहे आणि इथे असा मूर्त काचेमध्ये लावलेला आहे, ठेवलेला आहे. उत्कृष्ट फोटोग्राफी व्हिडिओग्राफी राजदीप घरात यांचे चाललेले आहे. राजदीप इथं आल्यावर भाई एकदम खुशच होऊन जाते. चेहऱ्यावरचा आनंदच वेगळा असते राजदीपचा बघा. कारण का तो आनंद काय माहिती आहे, आपल्याला हमरापूरने बरंच काय दिलं आहे. कारण का आपली जी पहिली व्हिडिओ होती ती कुठली व्हायरल होणारी ती होती हमरापूरची. बाप्पाने आपल्याला भरपूर काय दिलं आणि त्याचसाठी आपण आशीर्वाद घेण्यासाठी आशीर्वाद आर्ट्समध्ये आलो. बरोबर. त्यावेळी आपणच सोबत आलेलो. आम्हीच होतो दोघे सोबत आणि श्रेयश पण होता एक श्रेयसला कॉल केलता पण तो आला ना. हां, त्याचा काहीतरी काम आहे. पण त्यावेळी मी व्हिडिओ बनवत नव्हतो असा काय. मी त्याच्यासाठी व्हिडिओ बनवत होतो. आज दोघांसाठी पण व्हिडिओ बनवत आहे. तर तिथं येऊन एक मजा म्हणजे वेगळाच चेहऱ्यावर आनंद भेटते. तुम्ही सुद्धा नक्की या आणि असा आनंद तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच घ्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई एक सुंदर अशी मूर्त बनवलेली आहे. छान. गौराईचं बुकिंग तसं आता हे जास्तीत जास्त आपलं बुकिंग हे 15 जुलैपर्यंत चालू शकतं. कारण आता भरपूर कस्टमरचा प्रतिसाद मिळतो आपल्याला. आतापर्यंत नाही बोलत ते 400-450 मूर्ती आपलं आता बुक झाल्यात आणि आपलं लिमिटेड काम असते तेवढा घेऊन बंद करतो. पण जास्तीत जास्त बुकिंग आम्ही जूनमध्ये घेतो. म्हणजे जूनमध्ये कसं बुकिंग घेतलं आहे त्या मूर्त्यांचं मला काम वगैरे व्यवस्थित करता येते. म्हणून जेवढ्या लवकर होतील तेवढ्या मूर्त चांगल्या तुम्हाला पण लोड नाही. मग दादा तू अशा होलसेलवाला घेत नाही का? घेतो ना, होलसेल पण असतात. होलसेल पण असतात. होलसेलचं बुकिंग आमचं मार्चमध्ये बंद होतं आणि ते आम्ही डिलिव्हर करतो मे पर्यंत, लवकरात लवकर डिलिव्हर. आणि त्याच्यानंतर आपल्या घरगुती मूर्ती घरगुती आपल्या बाहेर देशात पण जातात. ते पण लवकरच जातात. लंडनला वगैरे, स्वीडनला गेल्या, लंडनला गेल्या. आहे देवाच्या कृपेने सर्व तुमच्या सर्वांचं प्रेम आहे. गेल्या वर्षी पण तुम्ही बघितलं ना ज्वेलरीचं वगैरे काम कलर मध्ये केले मुकुट. आता प्रत्येक वेळी चेंज कर, पुढल्या वर्षी नवीन काय तर. हां, दरवर्षी म्हणजे आता मी जेव्हापासून येतो तेव्हा दरवर्षी खास आशीर्वाद आर्टमध्ये मी प्रत्येक गणपती आणि ती सजावट बघण्यासाठी तिथं मी येतो. थँक्यू. तुमचा आभार आहे सर्वांचं. आम्हाला तुमच्यामुळे आमची जाहिरात होते, लोकांपर्यंत आमच्या मूर्त्या पोहोचतात, त्यामुळे तुमचं पण धन्यवाद. थोडं काम चालू आहे कारण ही एक खास मूर्ती आहे, दरवर्षी बनवली जाते आणि इथे आल्यावर तुम्हाला कधीच अशी निराशा भेटणार नाही. कारण दरवर्षी दादा नेमकं इथं काही ना काही एक वेगळं बनवण्याचा प्रयत्न करतो. यावर्षी सुद्धा बनवलेला आहे. तुला बघा. आणि आपले वडील जसे मुलासाठी एक औचित्याचे पुरवण्याचे जे हट्ट पूर्ण करतात तशा प्रकारे ही मूर्त बनवलेली आहे. जाता जाता रस्त्याच्या कडेला असं एक सुंदर छोट्या मूर्तींचं कारखाना दिसला, बंटी कला केंद्र. तर तिथे आपण जाऊन बघूया. बनवून सुकायला किती वेळ लागतो? म्हणजे महिना तरी एक महिना अगोदर येऊन बुकिंग करायला पाहिजे ना? 1 महिना अगोदर येऊन बुकिंग करायची, तेव्हा ते वाढणार. जर 15-20 दिवसांनी जरी 4 फुटाचा असला तरी 15-20 दिवस तरी सुकायला जातील. इकडे बघा महाराजांच्या रूपातला छोटा असा गणपती बाप्पाची मूर्त बनवलेली आहे त्यांनी तांबड्या मातीची. इकडे सुद्धा आहेत बघा. हे छोटे छोट्या ज्या मूर्त्या आहेत ना, बघण्यासाठी खूप भारी वाटतात. बाप्पाच्या मूर्तीचं काम चालू आहे. म्हणजे साच्यातनं काढल्यानंतर त्याला उभे जो कोरीव काम, जो आकार देण्याचा पद्धतशीर काम असतो तो काम चालू आहे. काका काम तो करतात. आणि अशा छोट्या छोट्या मूर्त्यासुद्धा इकडे बघू शकता तुम्ही, ज्या तांबड्या मातीपासून बनवलेल्या आहेत. गावठी माती त्यांना बोलतात इथल्या. आणि त्या मातीचे बनवलेले आहेत बघा छोट्या छोट्या अशा सुंदर मूर्ती. आलो हे बघा स्वतः मालक, कारखान्याचे मालक आहे ते बघा मूर्तीला रूपरेषा देताना. आणि छोट्या मूर्ती बोललात तर एकदम नाजूक काम असतं.
पद्धतशीर त्यांना व्यवस्थित असा ते काम करायला लागते. असं काम चालू आहे आणि मूर्त्या तुम्ही बघितल्या असेल किती सुंदर वाटतात, छोट्या छोट्या. आत्ता जिथे मी आलेलो आहे तिथे सर्वत्र तुम्हाला प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती बघायला भेटतील. पण इथे कोपऱ्यावर असा एक दुकान आहे ज्या ज्ञानेश्वर मंदिराच्या समोर तांबड शेट इथे. तर तिथे सर्व तुम्हाला शाडू मातीचे गणपती आणि तांबड्या मातीचे गणपती बघायला भेटतील. आणि या कला केंद्राचं नाव बंदी कला केंद्र. तर नक्कीच तुम्हाला मातीचे गणपती हवे असतील, तांबड्या मातीचे सुद्धा, तर नक्कीच या केंद्राला भेट द्या. आणि ह्या मूर्त्या म्हणजे एक आपल्या इको फ्रेंडली गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत ज्या आपल्या पर्यावरणाशी निगडीत आहेत. कारण यामुळे कोणताही त्रास पर्यावरणाला होत नाही. अशा शाडू मातीच्या मूर्ती आणि तांबड्या मातीच्या मूर्ती त्या या ठिकाणी नक्कीच तुम्हाला बघायला भेटतील. ही ट्रॅफिक होते ही गाड्यांची दरवेळी इथे, कारण या गाड्या ज्या आहेत त्या सर्व एक्सपोर्ट होत असतात बाप्पाच्या मूर्ती या ठिकाणाहून. हे बघा तुम्ही प्रत्येक टेम्पो बघू शकता, त्यामधून बाप्पाच्या मूर्ती तुम्हाला जाताना दिसतील. हा ठिकाणच असं आहे जिथून अख्ख्या देशभरात सर्व मूर्त्या पोहोचवल्या जातात. विथ आर्ट्स. तर या ठिकाणी दरवर्षी अशा छोट्या मूर्त्या बाप्पाच्या एक लहान बालाच्या रूपात आपल्याला बघायला भेटतात. हे बघा एकदम भारी वाटतात मूर्त्या, या छोट्या छोट्या मूर्त्या, प्रत्येक अशा नटकट मूर्त्या. छोटा मुलगा अशा जे मस्ती करतो त्या मस्तीच्या रूपामध्ये आपल्याला हे लहानशा मूर्त्या आपल्याला बघायला भेटतात बाप्पाच्या. एकदम भारी वाटतं त्याची. आणि सुद्धा छोट्या 1-1.5 फुटाच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. बघा छोटा लहान बाल तसं झोपून असा आपला एक नटखट आदा असते तशा आदा बघा बाप्पाच्या कसा आरामात झोपलेला. बघा सुंदर असा बोर्ड लावलेला आहे रोहित आर्ट्सचा. ते बघा काय लिहिलं, चला ना मोदक खायला. बाप्पा मूषक राजाला खेचत आहे मोदक खाण्यासाठी नाही. तुम्हाला सुद्धा अशा मूर्त्या हव्या असतील तर नक्कीच रोहित आर्ट्स या ठिकाणी भेट द्या. आता आलेलो आहोत आपण अथर्व आर्ट्स इथे. अथर्व आर्ट्स यांचे श्री गणेश कला केंद्र असं त्यांनी नाव दिलेलं आहे. इथे सुद्धा बघा जी या वर्षीची ट्रेंडिंग मूर्त आपल्या अयोध्येचा श्री राम लल्लाची मूर्त. तर ती मूर्त हुबेहूब त्या कलरमध्येच बनवलेली आहे त्यांनी, म्हणजे वेगळाच कुठलाच कलर देण्याचा प्रयत्नसुद्धा त्यांनी केला नाही. त्यांनी जी आहे ती मूर्तीचा कलर त्यामध्ये दाखवलेला आहे. इथे महादेवाच्या प्रभावल दिलेला आहे पाठीमागे महादेवाच्या, त्यामध्ये अशी मूर्त दाखवलेली आहे. इकडे जी मोठी मूर्त बनवली आहे त्याच रूपात छोटा बाप्पा बनवलेला आहे आणि या साईडला ठेवलेले आहेत. जे आपल्याला हवे तसे इथून बघून त्यांना आपण बुकिंग करायला सांगू शकतो. अशा प्रत्येक ठिकाणी अशा काचेमध्ये ठेवलेले असतात जे फक्त दाखवण्यासाठी ठेवलेले असतात. ते या अशा प्रकारचे गणपती आपल्याला मिळतील. मग आपण इथून जी आवडली ती मूर्त आपण त्यांना सांगू शकतो आणि मग ते नवीन बनवतात. आणि इकडे सर्व त्यांचा कारखाना जो बनवण्याचं काम चालूच असते. इकडे तुम्ही बघू शकता भरपूर अशा मूर्त बनवण्याचं काम चालू आहे या ठिकाणी. ज्या मोठ्या मोठ्या मूर्त अशा आहेत त्या अजून म्हणजे कच्च्या मूर्त तुम्ही बनवत असाल ना? हो आहे, चालू आहे. कुठं काम चालू असतं असं मोठं? त्या साईडला म्हणजे याच्यासाठी मोठा गोडाऊन तुम्ही एक गोडाऊनसाठी कास्टिंगसाठी गोडाऊन वेगळा आहे आणि पेंटिंगसाठी गोडाऊन वेगळा आहे. मग इथे फक्त आपण पेंटिंग करतो आणि गोडाऊन आपला बाजूला. गोडाऊन त्या साईडला. ठीक आहे, नक्कीच आपण तिथे सुद्धा भेट देऊ. तर आपण पाहू शकता तुम्ही काय बोलू शकता आहे तर वाट
हे बघा यांच्या मस्त चाललेले आहेत, ब्लॉगिंग करतात बघा ते सुद्धा. बोलला होता कारखाना आपला इकडे आहे, तर आपण त्या कारखान्याला सुद्धा भेट देत आहोत आणि इथे आपल्याला अजून वेगवेगळ्या रूपाच्या आपल्याला मूर्त्या बघायला भेटतील. तुम्ही बघा यावर्षी जी ट्रेंडिंग मूर्त राम लल्लाची ते आपण बोललो होतो त्याची बुकिंग बघा, म्हणजे त्याची मागणी इतकी वाढलेली आहे बघा. किती मूर्त्या बनवलेल्या आहेत त्याच्या. इकडं सर्व ठिकाणी जास्तीत जास्त यावर्षीची मूर्त तुम्हाला राम लल्लाच्या बघायला भेटतील, कारण याचीच बुकिंग जास्त आहे. आणि ही बघा मूर्त जी आत्ताच आपल्याला साच्यातून बाहेर काढलेली आहे, ओली मूर्त आहे आणि तिचा साचा बघा. आणि हा जो कारखाना मोठा, भरपूर मोठा असा कारखाना आहे. आता इथे आम्ही आलेलो आहोत, अथर्व जो आर्ट आहे त्यांचाच हा शाडू मातीचा कारखाना आहे, तर तिथे आम्ही आलेलो आहोत. तर इथे सर्व तुम्हाला शाडू मातीचे गणपती बघायला भेटतील. लाईट गेल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो आपल्याला, पण इथे तुम्ही सर्वेकडे बघा. या ठिकाणी सुद्धा आपल्याला शाडू मातीचे गणपती बघायला भेटतील आणि तुम्हाला ऑर्डरप्रमाणे इथे द्यायला लागतील. जशी ऑर्डर द्याल तसं त्याप्रकारे हे गणपती तुम्हाला इथे बनवून भेटतात. तर इथं सुद्धा ऑर्डरप्रमाणे मोठा गणपतीचं काम चालू आहे बघा. तर असे मातीचे छोट्यांपासून मोठ्या गणपतीपर्यंत आपल्याला मातीचे गणपतीसुद्धा बघायला भेटतील. तर नक्कीच तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथे ऑर्डर द्या आणि तुम्हाला हवी ती मूर्त बनवून घ्या. असतात त्या साच्यातून काढल्यानंतर जी ही फिनिशिंग द्यायचं काम असते ते काम इथे केलं जातं. हा बघा, आता ते इथे नाही जेवायला गेले असते तर आपण नक्कीच त्यांची भेट घातली असती. जुलैच्या एंड पर्यंत आपण मातीच्या मूर्त्या देऊ शकतो पेंटिंग करून, आणि नंतर मग टोटल बंद होते. नंतर म्हणजे जुलै महिना संपला तरी बुकिंग पूर्ण बंद होते. हा मग गाव गिराक चालू होते. असं आहे काय? आपले जे घरगुती गणपती असतात हा ते चालू करतो आम्ही. आता सध्या ऑर्डरीचे म्हणजे आता ऑर्डर चालू आहे. आपल्याकडे 1 फुटापासून ते 2.5 फुटापर्यंत शाडू मातीची मूर्ती भेटतील. इकडे शाडू मातीचे जे गणपती आपण कारखान्यात गेलतो बघायला ते पेंटिंग केलेले या ठिकाणी ठेवलेले आहेत. नमस्कार. तर आजच्यासाठी मी इथेच थांबतो, कारण हमरापूर पेनमधले जे कलवा, तांबडशेत अशा वेगवेगळे सर्व ठिकाणी, पेनमध्ये सर्व ठिकाणी गेलात तर सर्व ठिकाणी तुम्हाला कारखाने बघायला भेटतील. तर जे सर्वच कारखाने आपण भेटण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला महिनासुद्धा पुरणार नाही. गणपती येणारच नक्की आपल्या घरी. भरपूर उशीर होईल. तर जेवढा काही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला ज्या आवडतील अशा मूर्ती तुम्ही नक्कीच बुक करून आपल्या घरी आणू शकता. तर असं आम्ही जिथे जिथे गेलोय तिथूनच घेऊ शकता असं नाही. बरेच कारखाने आहेत, कुठल्या पण ठिकाणी जा पेनमध्ये, कुठून पण प्रत्येक कारखान्यातून तुम्ही तुमच्या आवडीची मूर्त घेऊ शकता. तर नक्कीच भेट द्या आणि तुम्हाला कशी वाटली ही व्हिडिओ आणि कशा वाटल्या बाप्पांच्या मूर्ती ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर चला, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला, बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.